शुभप्रभात मंडळी। तर हा ब्लॉग आपण आपल्या घरातून स्टार्ट करतोय। गेले 2 ब्लॉग आपण बाहेर किंवा दुसऱ्यांच्या घरातून स्टार्ट केला। तिथे मजा येत नव्हती असं नाही, मजा येत होती, पण जो आपल्या घरात जो कम्फर्ट असतो तो आपल्याच घरात असतो, म्हणजे समजू शकतात आता तुम्ही। तर सकाळ खूप जास्त चिमण्या चिवचिव करतात आणि त्यांचा चिवचिवाट पण मला छान वाटतोय ऐकायला। तुम्हाला येत असेल कदाचित ऐकू। हे बोराचं झाड आहे, त्या बोराच्या झाडावरती चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला येतो बोराच्या झाडामुळे। पण त्या बोराच्या झाडावर खूप सारा कचरा साचलाय। काही लोक कचरा टाकतात त्याच्यावर, असतेच ना काही एडीचं ना, त्यातलेच काही लोकांनी त्याच्यावर कचरा टाकलाय। बाकी खूप घाण गेलंय ते झाड। तर गाईस भेटूया थोड्या वेळाने। तर गाईज सकाळी ह्याचा ड्रोन सुरू झाला आणि ह्या ड्रोनची क्वालिटी बघा, एकदम ॲव्हरेज आहे, एकदम ठीक आहे, कारण त्याच्या मानाने ठीक आहे आणि त्यात तो चायना मेड आहे त्याच्यामुळे तो ठीक आहे, ठीक आहे, ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज पण आहे। खूप छान, मला खूप आवडलं। ह्याचं तर काय असंच चालू असतं। तर भेटूया आता डायरेक्ट आंघोळ केल्यानंतर ना। तर गाईस टाकीतलं पाणी संपलंय म्हणून आम्ही टेरेसला आलोत टाकी भरायला। आणि फरशी बसतोय, मला दम लागलाय खालून वर आल्यावर। थांब मला जाऊ दे आधी। फरश पुसतोय, फरशी मी भरून घेते टाकी। काल रात्री खूप पाऊस झाला त्याच्यामुळे झाडांना पाणी टाकण्याची गरज नाही, उलट पाणी साचलं। फायनली टाकी भरून झालेली आहे। फरशी पुसली त्याच्यामुळे जिथून जिथून सुकले तिथूनच जायला लागतंय। झालं सुरू, चल खाली, चल खाली। त्याचं तर काय ड्रोनमुळे त्याला काय सुचतच नाही काय करायचं म्हणून आपल्याला। मंद काय बाळा, मार खाशील। त्याला ड्रोन शिवाय काय सुचणारच नाही। अरे मग वरतीच जाणार नाही तर कुठं जाणार आहे। तर गाईज ड्रोन आउट ऑफ कंट्रोल झालं, तर कसं तरी कंट्रोलमध्ये आणलं भिंतीला धडकून। तर फायनली झाले डन। तर गाईज आम्ही अचानकच FC ला यायचं ठरलं आमचं, काय आधी प्री प्लॅन वगैरे काही नव्हतं, अचानकच आलेत। आणि मी शूट्स वगैरेमध्ये घेतलेही नाही कारण बिझी होतो आम्ही। आता चालली आहे मी विनसमध्ये गेल्यावर भेटू। मी आत्ता FC ला आली आहे, विनसला थोड्या वेळाने जाणार आहे। आत्ता श्रावस्तीला थोडीशी शॉपिंग करायची आहे त्याच्यामुळे ती बघतीये, सो आम्ही आलोय शॉपिंग करायला। तर गाईज आता आम्ही तुळशीबागेत जाणार आहे। तर डेक्कन स्टॉपला आलोत बस पकडायला, डायरेक्ट आता तुळशीबागेत गेल्यावर भेटूया। फायनली मी तुळशीबागेत आली आहे। तर श्रावस्तीचं डिसाईडच होत नाही की तिला काय घ्यायचंय। तिला एक ड्रेस आवडतो तर दुसरा आवडतोय
मध्ये हे बघा ही पोरगी आम्ही बघतोय आता. नाही आम्हाला कुर्ती घ्यायची. फायनली हिची शॉपिंग झाली आहे. काहीतरी डिसाईड केलं फायनली. अरे तुळशीबागेच्या बाहेर का चालले आपण? आज जाऊ ना. अगं चल ना. तर काही हिची मधनच शॉपिंग बंद होती चालू होती. फिक्स काहीच नाही हिचं. परत आलो तर बघ ना. फायनली आमची शॉपिंग करून झाली आहे आणि बाहेर पाऊस पडतोय त्याच्यामुळे आम्ही चहा पिणार. किती छान कॉम्बिनेशन आहे पाऊस आणि चहा. फायनली मी विनसमध्ये आली आहे. फाईल घ्यायची मला माझे डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी. आज नसू दे त्यांचंच मी हे करते. तर गाईज फायनली आमचं झालंय काम. आता चाललोय बस स्टॉपवरती. फायनली मी बस स्टॉपवरती आले. श्रावस्ती गेली आहे. आता मी बसची वाट बघते. बस पण येईल. तर गाईज फायनली मी घरी पोचली आहे. लाईट नाही आहे तर आपण आता डायरेक्ट लाईट आल्यावरतीच भेटूया. तर गाईज फायनली लाईट आली आहे आणि मी आज जेव्हा एफसीला गेलते तेव्हा गाईज फायनली लाईट आलेली आहे. खूप जास्त गरम होत होतं. मी बाहेर गेलतो फिरायला. तिकडं पर्सनल कामाला गेलतो म्हणून मी व्हिडिओ शूट नाही केला. दीदीनेच केला. ह्याचं जाऊ दे माझं ऐका. तर जेव्हा मी एफसीला गेले तर मला हे खूप आवडलं ब्रेसलेट जे की मी घेतलं. खूप छान आहे. म्हणजे असं काय सांगू आता किती आवडलंय ते. गाईज माझ्या ड्रोनचा पण व्हिडिओ आला असं आज उद्या. खूप क्यूट आहे. तर गाईज मी म्हटलं होतं की मला फाईल पण घ्यायची तर ती मी विनसमधनं आणली आहे. हे बघा खूप जड आहे. मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित. आणि ती मला पडली कितीला भेटली विसरलेच मी. 660ला पडली. आणि अशीच एक फाईल होती जी 420ला होती आय थिंक. तर ती त्यात काय होतं तुम्हाला दाखवते मी. तर गाईज त्या फाईलमध्ये जी मी 440वाली फाईल होती त्यामध्ये ह्याला काय म्हणतात नाही माहिती मला. आपण बाइंडिंग म्हणूया. असं बाइंडिंगवालं नव्हतं डायरेक्ट होतं. आणि एक अशी होती 880वाली त्यामध्ये बाइंडिंग केलेलं होतं. ठीक आहे म्हणजे सेम असं स्ट्रक्चर होतं पण असं स्पेस नव्हती ज्याच्यात आपण नाही का आपलं पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे ठेवू शकतो. तर ह्याच्यामध्ये खूप सारे स्पेस आहेत. म्हणजे जसं की इथे आपण पॅन कार्ड आपलं किंवा ATM कार्ड वगैरे वगैरे ठेवू शकतो नाही का. आणि ते आपले फोटोज पण ठेवू शकतो. एवढी जागा आहे म्हणजे खूप सारी जागा आहे. इथे पण खूप सारी जागा आहे. प्लस इथे आपण आपली एखादी ID पण इथे लावू शकतो किंवा फोटोज वगैरे. खूप सारी अशी जागा आहे. आणि इकडे लास्ट ह्याच्यावरती पण जागा आहे खूप सारी. आणि तशी मला ह्या प्राईसप्रमाणे ही खूप भारी फाईल वाटली. छान आहे. तर आता मी ह्याला डॉक्युमेंट्स लावते. डॉक्युमेंट्स लावल्यावरती भेटूया. गाईज फायनली डॉक्युमेंट्स फाईलला लावून झाले आहेत. मी तुम्हाला छोटीशी झलक दाखवते. गाईज फ्रंट पेजला मी माझं नाव लिहिलं आहे. ठीक आहे. आतमध्ये गेलं की इथे माझे 2 फोटोज आहेत. आणि इकडे मी माझी सर्टिफिकेट्स लावलेत जे मला स्कूल टाईममध्ये भेटले होते.
आणि मी माझे फोटोज पण कलेक्ट केलेत सगळे. आणि ह्या 2 वर्षात तर मी एवढे फोटोज काढले त्यात तर की काही विचारूच नका. हे बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे फोटोज आहेत माझ्या आईचा फोटो खूप दिवसाचा आहे. ती खूप वेगळी दिसते आत्ता आणि आधीच्या फोटोमध्ये. हा माझा 10th फोटो आहे. ठीक आहे, तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसेल, मी दाखवते. तर गाईज, हा माझा 10th फोटो आणि हा सगळ्यात छोट्यापणीचा फोटो. ठीक आहे, हा मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला गेलते का तेव्हाचा फोटो. आणि मी जेव्हा 2 वर्षाची होते तेव्हाचा फोटो. अजून खूप सारे फोटोज आहेत, पण मी हे ठेवलेत. बाकीचे सापडले नाहीत, सापडतील. तर अशा प्रकारे मी माझी फाईल लावली आहे. मी जास्त नाही दाखवू शकत, छोटीशी झलक दाखवली आहे. तर आज मी डेक्कनला गेलते, पण डेक्कनला जायचं हे काही आमचं फिक्स नव्हतं. म्हणजे हे सगळं अचानकच ठरलं. आणि त्यात तुळशीबागेत जायचं होतं, हे पण एकदम अचानकच ठरलं. की सकाळी 10 वाजता वगैरे मला श्रावस्तीचा कॉल आला की आवर हर्षदा, लवकर आपल्याला आज भेटायचं आहे वगैरे वगैरे. तर मी काहीच आवरलेलं नव्हतं, म्हणजे मी आंघोळ वगैरे काहीच केली नव्हती, फक्त ब्रश केला होता. तर मी पटापटा आवरलं आणि त्यात बसने जायचं होतं. तर सगळे ऑलरेडी आधी पोचले होते आणि मलाच लेट झाला यायला, कारण मला लेट बस भेटली, खूप लेट बस भेटली. म्हणजे ते लोक 1:15 वाजेपर्यंत तिथे पोचले होते आणि मी 1:15 वाजता वगैरे मला बस भेटली 1 वाजता. तर मला 2 वगैरे झाले असतील, म्हणजे मी एवढं पाहिलं नाही. आणि त्यात आज खूप जास्त ट्रॉफिक पण होती. तर सगळं अचानकच ठरलं. तुळशीबागेत वगैरे जायचं, परत FCला जायचं. आमचं डेक्कनला जायचं हे फिक्स होतं आणि हे पण सकाळी फिक्स झालं. तर आज खूप मज्जा आली आणि ऑलमोस्ट सगळा दिवस आमचा बाहेरच गेला. तर खूप मजा आली आज. तर मला असं वाटतं की आपण ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.